धुले जिले में महाराष्ट्र सरकार ने सीमा चौकियां बंद करने के फैसले पर अब हाईकोर्ट ने सवाल उठाया। रस्तों की सुरक्षा और राजस्व की दृष्टि से महत्वपूर्ण इन चेक पोस्टों को बंद करने के खिलाफ जन रोड सेफ्टी फाउंडेशन ने मुंबई हाईकोर्ट औरंगाबाद खंडपीठ में जनहित याचिका दाखिल की थी। अदालत ने याचिका पर सुनवाई के दौरान राज्य सरकार से सीधे जवाब मांगते हुए नोटिस जारी किया है और शपथ पत्र के जरिए स्पष्टीकरण देने के निर्देश दिए। अदालत का यह कदम अब राज्य सरकार के लिए जवाबदेही की नई परीक्षा बन गया। सर्व जनतेला सांगायला आनंद होईल की जन रोड सेफ्टी फाउंडेशनच्या वतीनं आम्ही रस्ता सुरक्षाबाबत मेहरबान कोर्टाकडे एक जनहित याचिका टाकली होती आणि ती जनतेच्या सुरक्षेसाठी, रस्ता सुरक्षेसाठी मेहरबान कोर्टाने ती मान्य केलेली आहे। आणि विषय असा होता की जीएसटी लागू झाल्यामुळे राज्याला किंवा देशाला सीमा तपासणी नाक्यांची गरज नाही असं एक पत्र आलं होतं राज्य सरकारला। मात्र जीएसटी आणि मोटार वाहन कायदा याचा काही एक संबंध नसल्यामुळे ते सीमा तपासणी नाके करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय म्हणजे प्रक्रिया चालू होती। परंतु जर सीमा तपासणी नाके बंद केले तर रस्ता सुरक्षेवर त्याचा मोठा परिणाम होणार होता। त्यामुळे आम्ही जनहित याचिका टाकली आहे। आणि महत्त्वाचा विषय असा की पूर्ण देशात महाराष्ट्र राज्यात सर्वात आधुनिक सीमा तपासणी नाके की ज्याच्यात मेहरबान सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे रस्ता सुरक्षेबाबत की ओव्हरलोड माल हा आपल्याला जो जास्तीचा माल आहे तो काढून ती गाडी त्याच्या लोडमध्ये पूर्वत पुढे पाठवावा लागते आणि उरलेला जो जास्तीचा माल आहे तो कुठेतरी उतरावा लागतो। तर तो उतरण्याची जी जागा माल ठेवण्यासाठी जी जागा आहे ती फक्त आरटीओ सीमा तपासणी नाक्यावर स्पेशल त्याच्यासाठी गोडाऊन आहे। आणि सीमा तपासणी नाक्यावर 100% वाहनांची तपासणी होऊ शकते। कारण की आपल्याकडे 4 लेन झाल्यामुळे आपण ते रोडावर ते वाहनं चेकिंग होऊ शकत नाही। जर चेकिंग झाले नाही, नादुरुस्त वाहनं जर रोडावर चालले तर अपघाताचं प्रमाण वाढू शकतं। तर मेहरबान कोर्टाने आमच्या मागणीचं जी याचिका होती ती मान्य करून राज्य शासनाला नोटिसा काढल्या। काय नेमकं नोटीसमध्ये काय होतं? नोटीसमध्ये त्यांना की बुवा याबाबत तुमचा काय कोणता निर्णय घेतला त्याबाबत काय ते स्पष्टीकरण मेहरबान कोर्टाला द्यावं।